या सगळ्याच गोष्टी आता समोर येतील. मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नांची प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत. साधारणपणे काम सुरू असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील असणे अपेक्षित आहे. मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही, रस्ता वाहतूक देखील हे कुठेतरी जबाबदारी एसओपी जे असते कुठल्याही अशा पद्धतीचं काम करत असताना एसओपी ही मेंटेन करावी लागते. सगळ्याच गोष्टी असतात. आता ह्याच्या पुढचे पण पॅराफिट वॉल जर बसवण्यात येणार असतील तर ह्याच्या पुढची आता काळजी तर घेणारच आहे. पण आता हे का झालं याची तर आता कारणं शोधावी लागतील. संपूर्ण माहिती घेऊन मी तुम्हाला सगळं सांगते. क्या किसकी लापरवाही लग रही है, क्या कहना चाहेंगे? आपने कहा कि किस तरह का लापरवाही बहुत बड़ी है. यहाँ पे एमएमआरडी का काम है. यहाँ पे जो प्रशासन के लोग और जिसको भी ये कॉन्ट्रैक्ट दिया है उसने किस तरह का काम किया है. अगर मुझे मैडम के पास से पता चला है कि कल ही पैराफिट वॉल यहाँ पे फिटिंग की है तो उसको बैरिकेड्स की सुरक्षितता, उसकी सेफ्टी, उसका जो नॉर्म्स है उन्होंने वो फॉलो किया है या नहीं. अगर वो नहीं फॉलो नहीं किया या किया तो नीचे से वाहतूक जा रही है, गाड़ियां जा रही है, तो उनको रुकाना चाहिए था उतने टाइम के लिए. रुकाना चाहिए था. पास ही के हॉस्पिटल में 4 उपासना हॉस्पिटल में उनको सबको एडमिट किया है. उसमें एक व्यक्ति एक्सपायर हो गए, वो भी पता चला. रिक्शा में बैठे हुए पैसेंजर उसमें मृत घोषित हो गए और बाकी के 3 जो है उनको उपासना मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल में एडमिट किए. घटना 12 ते 10 पर्यंत झाली. समजते मात्र एमएमआरडीचे अधिकारी असतील अजूनही आलेले नाहीये. ते पण मी आता माहिती घेतली. ते निघाले आहेत पण ते अजून पोहोचलेले नाही. पण बाकी ज्या आस्थापना आहेत त्या बाकी ह्या ठिकाणी आलेल्या आहे. आमची मुंबई महानगरपालिकेचे घटना घडत आहेत. एमएमआरडीए कुठल्याही पद्धतीच्या प्रिकॉशन घेताना दिसत नाही. इव्हन कॉन्ट्रॅक्टर बरोबर जे अग्रीमेंट केले जातात खास करून एसओपीच्या अनुषंगानं, तर त्याचं जे अंमलबजावणी होणं जे अपेक्षित आहे ते होताना दिसत नाहीत. आणि लोकांच्या तक्रारी आहेत की इथं अशा घटना वारंवार घडतायत. नाही, हे फार चुकीचं आहे. मुंबईच्या सुरक्षितेचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे. जरी आपल्याला मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करायचं आहे, मुंबईकरांना सगळ्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, पण त्याचबरोबर मुंबईकरांची सुरक्षितता हा फार महत्त्वाचा विषय. तर हे काम ज्यांनाही मिळतंय त्यांनी सगळ्या नियम फॉलो, एसओपी सगळ्या फॉलो करून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे. ही प्राथमिकता माझी तरी राहणारच आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती घेतली का आपल्याकडनं? मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण माहिती घेतली असणार आणि त्यांच्यापर्यंत ही पूर्ण पोहोचली. पण खुद्द आमदार साहेब या ठिकाणी, स्थानिक आमदार मिहीरबाई कोटेच्या या ठिकाणी तात्काळ आलेले आहेत. त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी संवेदनशील आहोत आणि आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. यह जो गर्डर गिरा है उसको 2 ही एंकर निदर्शन में आए हैं. उसको लगकर भी जो गर्डर है उसमें भी 2 ही एंकर है. वह वीडियो भी हमारे बीएमसी के वार्ड ऑफिसर के पास आ गया है. राज्य के मुख्यमंत्री महोदय को मैंने पूरी जानकारी करीबन 12:30 बजे दी. उन्होंने आश्वासन दिया है कि ये पूरी घटना का प्रॉपर थरो इन्वेस्टिगेशन होगा और जो भी इसमें दोषित पाए जाएंगे, एमएमआरडीए के अधिकारी हो गए, कॉन्ट्रैक्टर हो गए, जो कोई भी हो, उन पे कड़क कार्रवाई की जाएगी, गुनाह दाखिल किया जाएगा और अधिकारी दोषित पाए गए तो अधिकारियों को निलंबन भी किया जाएगा. मुख्यमंत्री महोदय को जब मैंने बताया कि एक नागरिक की मृत्यु हो गई है तो उन्होंने संवेदना व्यक्त की है और कहा है कि हम उनके परिवार के साथ महाराष्ट्र शासन यह दुख की घड़ी में साथ में खड़ा है. बाकी 3 लोग हैं, उनका उपासनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में उपचार चल रहा है. 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं. तीसरे पेशेंट का मल्टी फ्रैक्चर्स होने के कारण उन पे उपचार चल रहा है और डॉक्टर तेजस उपासनी से हर 15 मिनट में मुझको अपडेट्स भी आ रहे हैं. जैसा कि मैंने बताया, 1.5 महीने पहले इसी एलबीएस रोड पर महानगर पालिका के स्थानिक अधिकारी और एमएमआरडीए के अधिकारियों को लेकर के हमने 2 किलोमीटर का पैदल प्रवास किया था और ये पूरे मेट्रो लाइन के नीचे जो भी सेफ्टी नॉर्म्स होने चाहिए, सिक्योरिटी मेजर्स होनी चाहिए, उसमें बड़ी इरिस्पॉन्सिबिलिटी दिखाई दे रही थी. मैंने पत्र भी लिखा था और उस कॉन्ट्रैक्टर को निलंबित करना चाहिए ऐसी मैंने मांग भी की थी. अभी मेरी संजय मुखर्जी से भी बात हुई, वह मुंबई में नहीं है. मैंने उनको बताया कि यह घटना हुई है और दुख की बात है कि 2.5 घंटे हो गए, एमएमआरडीए का एक भी अधिकारी अभी तक यहां पर आया नहीं है.
उन्होंने मुझको आश्वासन दिया है कि उनके जो एडिशनल कमिश्नर है वो कुछ ही देर में यहाँ पर पहुंचेंगे और थर्ड पार्टी इन्वेस्टिगेशन और थर्ड पार्टी ऑडिट के संजय मुखर्जी ने आदेश दे दिए हैं, ऐसी जानकारी उन्होंने मुझको दी है। ये बड़ा हादसा है, रिक्शा पे स्लैब गिरा, बस पे भी गिर सकता था। चार लोग इस घटना में घायल हुए, उसमें से एक नागरिक की दुखद मृत्यु हुई है। 3 लोगों पे उपचार चालू है, 2 पेशेंट्स एकदम स्टेबल हैं और तीसरे पेशेंट को मल्टीपल फ्रैक्चर्स हैं, उनका भी उपचार कर रहे हैं। अधिकाऱ्यांना घटनेचं गांभीर्य नाही का? मी आता तेच बोललो की जे आपले आयुक्त आहे संजय मुखर्जी, त्यांना मी सांगितलं की 2.5 तास झाले तुमचा एकही अधिकारी इकडे घटनास्थळी पोहोचलेला नाहीये, ते मुंबईत नाहीये। त्यांनी मला आश्वासन केलंय की ऍडिशनल कमिशनरांना त्यांनी आदेश दिलेत की ताबडतोब या घटनास्थळावरती त्यांची टीम घेऊन त्यांनी पोहोचावं। मराठीमध्ये सांगा की हे पत्र तुम्ही काय लिहिलं होतं आणि काय तुम्ही जे पत्र मी 1-1.5 महिना आधी MMRDA चे कमिशनरला लिहिलं होतं, त्याचा 120 फोटोज GIS टॅगिंग करून आम्ही दिले होते या मुलुंड परिसराच्या LBS रोडवरती, जिकडे जिकडे आम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा दिसून आला होता आणि कशाप्रमाणे एकदम लो स्टँडर्डचा काम होता, ते 120 फोटोग्राफ्स मी दिलेले आहेत। विधानसभेमध्ये पण हा मुद्दा मी मांडला होता आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबन करण्यात यावं ही माझी मागणी होती। MMRDA चे ऍडिशनल कमिशनर आले की आपल्याला पूर्ण जानकारी मिळेल की हे कॉन्ट्रॅक्टर कोण होता, हे स्कोप ऑफ वर्क कोणाचा होता आणि कोणाची हे निष्काळजीपणामुळे ही घटना घडलेली आहे। MMRDA नी त्यावेळी आश्वासन दिलं होतं की ते सखोल चौकशी करून कारवाई करतील। म्हणून मी सांगितलं घटना दुःखद आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आदेश काढलेले की सखोल चौकशी करून जे कोणी या घटनेचे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करून जर अधिकारी असतील तर अधिकाऱ्यांना निलंबन पण करण्यात येणार आणि त्यांच्यावरती गुन्हाही दाखल करण्यात येणार। आपने इसकी शिकायत की थी और MMRDA की तरफ से आपको क्या कहा गया था? तुमच्या तक्रारीवरती आणि 120 फोटोंवरती जर योग्य वेळी कारवाई झाली असती तर यांचा जीव वाचला असता। हे बघा, जे मी 120 फोटो दिले होते ते खालचं पूर्ण जो काम आणि सिक्युरिटी मेजर्स होता त्या संदर्भात दिले होते, वरती आम्ही जाऊ शकत नाही आणि म्हणून ती तक्रार वरची नव्हती, पण खाली त्यांना टेंडर प्रमाणे जे जे SOP सांगा त्यांना जे जे काम करायचे होते, अटीतटी होती, त्याचा उल्लंघन होता, ती तक्रार आम्ही केली होती। सर, आपने MMRDA से इसकी शिकायत की थी और उनकी तरफ से क्या कॉग्निजेंस लिया गया था? MMRDA के कमिश्नर ने तब मुझको आश्वासन दिया था कि जो तकरार मैंने दी थी वो नीचे के कामों को लेकर के दी थी, उस पर वह इंक्वायरी करके कड़क कार्रवाई करेंगे, ऐसा संजय मुखर्जी ने खुद मुझको आश्वासन दिया था। सर, अब इन पर क्या कार्रवाई होगी क्योंकि 3 से 4 कॉन्ट्रैक्टर हैं, कौन जवाबदेही होगी? एग्जैक्टली। तो जैसे MMRDA के एडिशनल कमिश्नर आएंगे तब हमको पूरी जानकारी मिलेगी कि इसके जवाबदार कॉन्ट्रैक्टर कौन है। संजय मुखर्जी ने फोन पर मुझको यह आश्वासन किया है कि थर्ड पार्टी थरो इन्वेस्टिगेशन करके जो इसमें दोषित होगा मुख्यमंत्री महोदय के आदेशानुसार उस पर कार्रवाई होगी और गुना भी दाखल होगा। सर, जो इंजर्ड है और जो जिनकी डेथ हुई उनको सरकार की तरफ से कोई मदद दी जाएगी? महाराष्ट्र शासन उन सभी के परिवार के साथ पूरी इस दुखद घटना में उनके साथ खड़ा है और निश्चित जो 3 व्यक्ति जिनका उपचार चल रहा है उनका भी पूरा ख्याल महाराष्ट्र शासन रखेगी और जिनकी दुखद मृत्यु हुई है उनके परिवार को भी कंपेन्सेशन महाराष्ट्र शासन बिल्कुल देगी। निश्चितच जे मी आधी पण उचललं होतं ते पुन्हा या घटना संवेद पूर्ण मी विधानसभागृहात मांडणार आहे। प्रश्न तुम्ही तक्रार केली होती, त्या तक्रारीकडे लक्ष दिलं असतं तर हे प्राण वाचले असते का, यांचा जीव वाचला असता का? मी जे तक्रार दिली होती जे खालच्या कामावरती जे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरची अटीतटी होती, कारण याचा 3-4 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मी पूर्ण खाली त्यांची कशी सेफ्टी मेजर्स नव्हती, सिक्युरिटी कन्सर्न्स नव्हते, ते सर्व 120 फोटो GIS टॅग करून
त्यांचा निदर्शनात आणले होते आणि विधानसभागृहातही हा विषय मांडला होता आणि हे फोटोज पण दिले होते. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.